माझं नाव प्रतिभा दिलीप खैरनार. रात्री 8 वाजता कॉल आला माझ्या भावाला, रोहन दिलीप खैरनारला. त्यानंतर त्याला कॉल आला तिकडनं. नंतर भावाने सांगितलं मला नाही यायचं. तिकडनं मुलांनी सांगितलं इकडे ये असं माझं अर्जंट काम आहे म्हणून. तर भाऊ नाही म्हटलं माझं नाही जमणार असं म्हणून. पण त्यानंतर अजून 5 मिनिटानंतर कॉल आला तर ते सांगायला लागले, "अरे अर्जंटच कॉल आहे, येऊ नाही शकत तू आमच्यासाठी" असं म्हणून. तर भाऊ गेला आणि भावासोबत माझा मुलगा पण गेला, तुषार अनिल पगारे. तर त्यांनी गाडीवरच बसलेले होते टू व्हीलरवर. त्यानंतर त्यांना गाडीवरच बसलेले होते. नंतर शिवीगाळ करायला लागले. त्यानंतर ते उतरल्यावर त्यांना डायरेक्ट मारहाण केली. माझ्या मुलाला डायरेक्ट फायटरने डोक्यात मारलंय. त्यानंतर त्यांनी त्या माझ्या मुलाला ते एवढं मार दिलेला आहे. तर माझी मुलं दवाखान्यात आज ऍडमिट आहे माझा मुलगा. तरी आज पोलीस प्रशासन 2 दिवस होऊन आतापर्यंत माझ्या मुलाला पोलिसांनी काहीच हे दिलेलं नाहीये. त्यांना माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की पोलिसांनी माझ्या मुलाला न्याय मिळावा आणि त्याला काही जे असेल ते लवकरात लवकर कारवाई करावी आणि जे गावामध्ये आरोपी आहेत त्यांना सजा मिळावी. ते अजून फिरतात आहेत आणि जातीवादवरनं शिवीगाळी केली आहे तर अॅट्रॉसिटी लागू व्हायलाच पाहिजे. नाही झाली तर माझ्या मुलाला जर काही झालं तर मी इथं पोलीस स्टेशनला जाऊन पावडर पिऊन आत्महत्या करू शकते आणि करेल पण. आणि माझ्या मुलांना एवढं हे मिळायलाच पाहिजे आणि माझी प्रशासनाला ही विनंती आहे.